नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूरमध्ये 141 पदांची भरती निघालेली आहे। यात कोणती पदे भरली जाणार आहेत, वयोमर्यादा काय असेल, शैक्षणिक पात्रता काय असेल, अर्ज कधीपर्यंत करता येतील, ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा। सोबतच अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती देखील जॉईन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फेब्रुवारी 2024-25 या एका वर्षाच्या कालावधीसाठी ही भरती होणार आहे। यात डिप्लोमा, डिग्री आणि ITI झालेले उमेदवार अर्ज करू शकतात। यातील पहिलं पद आहे पदवीधर अभियांत्रिकी। यासाठी 2 जागा आहेत। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑटोमोबाईल मेकॅनिकल पदवीधर इंजिनिअरिंग पास असणे आवश्यक आहे। ऑटोमोबाईल मेकॅनिकल पदवीधर उपलब्ध न झाल्यास ऑटोमोबाईल मेकॅनिकल पदवीधारक उमेदवारांचा विचार यामध्ये करण्यात येईल। या सर्व पदांसाठी वयोमर्यादा जवळपास सारखीच असेल, 15 ते 33 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे वयोमर्यादा शिथिलक्षम करण्यात आलेली आहे। यानंतरचं पद आहे मोटार मेकॅनिकल व्हेकल। यासाठी 70 जागा आहेत। 70 जागांपैकी 2 जागा अनुसूचित जातीसाठी आणि 2 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे SSC परीक्षा पास असणे आवश्यक आहे। सोबतच 2 वर्षाचा ITI मोटार मेकॅनिकल व्हेकल कोर्स पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे। यानंतरचं पद आहे मोटार व्हेकल शीट मेटल। यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता SSC पास असणे आवश्यक राहील आणि सोबतच 1 वर्षाचा ITI शीट मेटल कोर्स पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे। नंतरचं पद आहे वेल्डर। यासाठी एकूण 4 जागा आहेत। यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे SSC परीक्षा पास असणे आणि सोबतच 1 वर्षाचा ITI वेल्डर कोर्स तुमचा पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे। यानंतरचं पद आहे पेंटर। यासाठी 4 जागा आहेत। या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रतालाही SSC परीक्षा पास असणे आवश्यक आहे आणि 2 वर्षाचा ITI पेंटर कोर्स पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे। नंतरचं पद आहे यांत्रिकी। याच्या एकूण 14 रिक्त जागा आहेत। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे तुमचा 2 वर्षाचा ITI यांत्रिकी कोर्स पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे। नंतरचं पद आहे डिझेल मेकॅनिक। याच्या एकूण 4 रिक्त जागा आहेत। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे तुमचा ITI डिझेल मेकॅनिक कोर्स पूर्ण झालेला पाहिजे। नंतरचं पद आहे ब्लॅकस्मिथ। यासाठी एकूण 4 रिक्त जागा आहेत। या पदासाठी देखील तुमचा 1 वर्षाचा ITI ब्लॅकस्मिथ कोर्स पूर्ण झालेला पाहिजे। नंतरचं पद आहे ऑटो इलेक्ट्रिशियन। यासाठी एकूण 23 रिक्त जागा आहेत। 23 पैकी 1 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे तुम्ही SSC परीक्षा पास असणे आवश्यक राहील आणि सोबतच 2 वर्षाचा ITI इलेक्ट्रिशियन कोर्स तुमचा झालेला असावा। नंतरचं पद आहे टर्नर। यासाठी एकूण 2 रिक्त जागा आहेत आणि या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे तुमचा 2 वर्षाचा ITI टर्नर कोर्स पूर्ण झालेला पाहिजे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने टोटल 141 जागांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूरमध्ये भरती होणार आहे। यासाठी तुम्ही 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकतात। जाहिरात पाहण्यासाठी जाहिरातीची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। धन्यवाद।